नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये खूपच सामान्य असलेल्या स्नायूंच्या कमजोरीबद्दल बोलणार आहोत. ही स्नायूंमध्ये कमजोरी का येते आहे? रुग्णांना चालणं का दिवसेंदिवस कठीण होत आहे? जो आधी एक्सरसाइज करू शकायचा, 4-5 किलोमीटर चालू शकायचा, तो आता का चालू शकत नाहीये? तो आता स्वतःच्या वॉशरूम पर्यंत का जाऊ शकत नाहीये? त्याच्या पायांमध्ये का दिवसेंदिवस सुकून येते आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये कमजोरी ही एक सामान्य समस्या असते. म्हणजे शरीर दिवसेंदिवस कमजोर होत जातं, शरीराची ताकद कमी होत जाते. पण जेव्हा शरीर कमजोर होत असतं आणि आपण काहीच करत नाही, तेव्हा समस्या खूप वाढायला लागतात आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे उठणं, बसणं, चालणं, फिरणं हे सगळं खूप कठीण व्हायला लागतं. तर आता ही स्नायूंची कमजोरी का होत आहे? आपल्या स्नायूंमध्ये कमजोरी का येते आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपले जे स्नायू आहेत, त्यांचा आपण जितका जास्त वापर करतो, तेवढेच ते मोठे आणि ताकदवान होतात. पण जेव्हा आपण कोणत्याही कारणाने आपले स्नायू वापरणे थांबवतो, तेव्हा हे स्नायू कमकुवत आणि बारीक व्हायला लागतात. यालाच आपण स्नायूंची कमजोरी किंवा मसल वेस्टिंग म्हणतो. आता आपले शरीर हे हाडांचे बनलेले आहे. आता या हाडांच्या शरीराला हलवण्यासाठी त्यावर स्नायू असतात. जर आपले स्नायू कमकुवत झाले तर आपल्याला चालताना किंवा हालचाल करताना अडचणी येऊ लागतात. आता पार्किन्सनच्या रुग्णांचे वय समजा 60, 70, 80 वर्षे आहे. आता 60, 70, 80 वर्षांच्या वयात कोणत्याही कारणाने त्यांचे स्नायू कमकुवत होत असतील, कारण ते पूर्वी ज्या व्यायाम करत होते, ते आता करू शकत नाही. पूर्वी थोडंफार चालत असायचे, आता मात्र ते पूर्ण दिवस बसून राहतात किंवा पूर्ण दिवस झोपूनच असतात. म्हणून अशा केसेसमध्ये आपण पाहतो की त्यांचे पाय सुकायला लागतात, त्यांचे हातही सुकायला लागतात. आणि त्यांनी चालणं-फिरणं का सोडलं? कारण त्यांच्या शरीरात जी पार्किन्सनची आजार आहे, त्यामुळे त्यांच्या मेंदूचं आणि स्नायूंचे जे समन्वय आहे, ते कमी व्हायला लागलं. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही कारणामुळे पार्किन्सनच्या जाळ्यात अडकता, तर तुमची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत जाते. नवीन-नवीन कारणं जोडली जातात जी तुम्हाला बेडरिडन करत जातात. तर इथे आपल्याला काय करायचं असतं, हे खूपच महत्त्वाचं आहे. अशा केसेसमध्ये आपल्याला फक्त मेंदूवर काम करून उपयोग होत नाही. आपल्याला स्नायूंवरही काम करावं लागतं, म्हणजे जे स्नायू आहेत ते मजबूत व्हावेत, ते चांगले तयार व्हावेत. म्हणून पार्किन्सनच्या रुग्णांनी आपला आहार खूप बदलायला हवा. मी पुन्हा सांगतो, खूप बदलायला हवा. त्यांनी आपल्या आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवायला हवं. त्यांच्या प्रत्येक 3ही वेळच्या जेवणात प्रोटीन भरपूर प्रमाणात असायला हवं. किंवा तो घरी बनवलेला तुमचा पनीर असो, त्याची भुर्जी असो, त्याचा पराठा असो किंवा तुम्ही अंडी खात असाल, मासे खात असाल, सूप घेत असाल, चिकन सूप घेत असाल, फिश सूप घेत असाल, कारण हे जे प्रोटीन आणि ताकद तुमच्या शरीरात जात आहे, ते तुम्हाला चालायला मदत करेल. जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत ते मशरूम घेऊ शकतात, डाळी घेऊ शकतात, पण त्यांना आपल्या शरीरात प्रोटीनची मात्रा, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची मात्रा वाढवावी लागेल. कारण जेवण देता आपण आपल्या शरीराकडून अपेक्षा ठेवू की ते काम करेल, तर ते शक्य नाही. म्हणून आधी आपल्या शरीरात कच्चा माल टाका. जेव्हा तुम्ही कच्चा माल टाकला की मग तुम्हाला तुमच्या शरीरात थोडी ताकद जाणवेल. आता ही ताकद तुम्ही वापरायची आहे रोजच्या कामांसाठी. मग ते बागेत फिरणे असो, मंदिरात जाणे असो, किंवा भाजी आणणे असो, किंवा खोलीत पुढे मागे फिरणे असो. पण तुम्ही तो हालचालींचा भाग आणा. संपूर्ण दिवस जर तुम्ही तुमच्या पेशंटला बेडवर बसवून ठेवलं किंवा व्हीलचेअरवर बसवून ठेवलं, तर त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत जाईल. कारण पेशंट येतात, ते म्हणतात की आम्ही त्यांना औषधं दिली होती. आम्ही अशी अपेक्षा करत होतो की थोडं बरं वाटलं की हे चालायला लागतील. जेव्हा हे चालायला लागतील, तेव्हा आपण त्यांना व्यायाम करवून घेऊ, असं होत नाही. जर तुमच्या पेशंटकडून चालता येत नसेल, तरीही त्यांना आधार देऊन चालवलं जातं. थोड्याफार हालचाली करवून घेतल्या जातात. तासाभरात, एका तासात 15 मिनिटे तुम्ही व्यायाम करून घेतली, थोडंफार चालणं, उठणं बसणं केलं तर पेशंटची स्थिती खराब होत नाही. आता काही पेशंट येऊन म्हणतात की डॉक्टर साहेब, आम्ही तर फिजिओथेरपी करत होतो, आता आम्ही फिजिओथेरपीच करत आहोत. दिवसभरात 1 तास फिजिओथेरपी करून घेता, आमचा भरपूर व्यायाम होतो असं वाटतं. तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जर तुम्ही 23 तास बेडवर किंवा खुर्चीवर बसून राहता आणि फक्त 1 तास व्यायाम करता, तर ते तुमच्यासाठी उपयोगी ठरणार नाही. तोच तो तुम्हाला मदत करेल जेव्हा तुम्ही दिवसभरात अनेक वेळा स्वतःहूनही प्रयत्न कराल की चला ठीक आहे, मी बेडवर बसलोय.
मला मदत घेऊन बाल्कनीपर्यंत जायचं आहे. नाही, मला मला किचनपर्यंत जायचं आहे किंवा मग मला टेबलवर बसवा. मी इथे बसून बसून कंटाळलो आहे. बसून बसून आपण थोड्या थोड्या हालचाली करत आहोत. आणि साध्या व्यायामाच्या खूप साऱ्या व्हिडिओ मी आधीच बनवले आहेत. जितकं तुमच्या आवाक्यात आहे ना, तितकं तरी तुम्ही करू शकता. चेअरवर बसले असलात तरीही तुम्ही व्यायाम करू शकता, बरोबर ना? कुठल्याही सामानाची गरज नाही आहे ना. म्हणून तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःला बरे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची इच्छाशक्ती लागते. ज्या दिवशी तुमच्याकडे स्वतःची इच्छाशक्ती असेल की मला बरे व्हायचं आहे, त्या दिवशी सगळी दारे उघडतात. जर तुमच्याकडे इच्छाशक्तीच नसेल आणि तुम्ही म्हणाल की मी आधी बरा होतो मग व्यायाम करीन, तर ही अशी आजारपण नाही. तुम्ही व्यायाम सुरू कराल, तुमचं खाणं सुधाराल, औषधं वेळेवर घ्याल, तर तुम्हाला परिणाम असे दिसायला लागतील. हाय, माझं नाव हितेश आहे. मी फरीदाबादहून आलो आहे. मी इथे सुमारे 1.5 वर्षांपूर्वी पार्किन्सन आजाराच्या उपचारासाठी आलो होतो, ज्यामुळे मुख्यत्वे माझ्या डाव्या हातात आणि उजव्या पायात कंप होतो. आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे आणि मला खूपच सुधारणा जाणवली आहे. वेळ जसजसा जातोय, काही समस्या येतात, पण आपण त्या देखील सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंतचा अनुभव चांगलाच आहे. तर तुम्ही स्वतः पाहिलं, तुमची कमजोरी दूर करा आणि तुमचं खाणं बदला. तुमच्या शरीरात सुधारणा खूपच छान होते. तुम्हाला आजार समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यावर तिथूनच हल्ला करावा लागतो जिथून तो सुरू झाला आहे, आणि ते म्हणजे तुमचं मेंदू. तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये डोपामिनचा स्राव नैसर्गिक पद्धतीने व्हायला लावावा लागेल. जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या डोपामिनचा स्राव होत असेल, तेव्हा तुमचे शरीर वेगळ्या प्रकारे वागायला सुरुवात करेल. जसं या पेशंटसोबत केलं. पेशंट तरुण असू शकतो. पेशंट म्हणजे मी माझ्या मुलांशी भेटतोय, मुलांसोबत खेळतोय, माझ्या नातवंडांसोबत खेळतोय, तर माझं डोपामिन तयार होतं. आज जेवणात कढी भात बनला आहे, आज राजमा भात बनला आहे. अरे वा, आज माझ्या आवडीचं जेवण बनवलं आणि ते बनायला लागलं. आज तुम्ही शॉपिंगला गेलात. तुम्ही काहीतरी पाहिलं. अरे, ही शर्ट तर छान आहे. डोपामिन रिलीज होत असेल तर तुम्ही प्रत्येक ते काम केलं पाहिजे जे तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन रिलीज करेल. कारण पार्किन्सन ही आजार काही निवडक लोकांनाच होतो, सगळ्यांना होत नाही. आणि ते निवडक लोक कोण असतात माहिती आहे का? ज्यांना आपल्या मुलांची खूप चिंता असते. याचं लग्न होत नाहीये, याचं लग्न कधी होईल, किंवा याच्या लग्नात इतका खर्च आहे, तो कसा होईल. किंवा मग त्या लोकांना होते जे कमी झोपतात, कमी झोप घेतात, 5 तास झोपतात आणि विचार करतात की मी खूप मोठा हिरो झालो आहे. मी 5 तास झोपतो म्हणून मी मोठ्या शौर्याच्या गोष्टी करतो. असं काम करू नका. ही 8-2 तासांची झोप तुमच्या मेंदूसाठी खूपच आवश्यक आहे. जर झोपेत कमतरता दिसली तर तुम्हाला पार्किन्सन बरा होताना दिसणार नाही. पार्किन्सनची समस्या अशा लोकांमध्ये जास्त दिसते जे आयुष्यभर काम करत आले आहेत आणि एक दिवस त्यांना सांगितले जातं की उद्यापासून येण्याची गरज नाही. म्हणजेच त्यांचा निवृत्तीचा दिवस येतो. निवृत्त होण्यापूर्वी त्यांची ठरलेली दिनचर्या होती. उठणे, जाणे, परत येणे, काम करणे. ठरलेलं होतं. पण निवृत्तीनंतर ते मित्र, ते ऑफिसमध्येच राहतात. त्यांच्याशी भेटणं होत नाही. काही लोक आपल्या होमटाऊनमध्ये शिफ्ट होतात, जिथे त्यांचा सोशल सर्कल तितका चांगला नसतो. त्यामुळे ते पूर्ण दिवस घरी बसलेले असतात, काहीच करत नाहीत, टीव्ही समोर बसलेले असतात. अशा पेशंट्समध्ये देखील आपल्याला पार्किन्सन खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणून तुम्हाला गरज आहे की स्वतःला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या रुटीनमध्ये ठेवावं. ती तुमची एखादी छंद असू शकते, ती तुमची बागकाम असू शकते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडते त्यात सहभागी व्हा आणि स्वतःसाठी वेळ काढा. जे लोक खूप वर्कहोलिक असतात त्यांच्यात पार्किन्सन दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वर्क लाईफमध्ये थोडे ब्रेक घेण्याची गरज असते. जे लोक दुकानात जास्त काम करतात, ज्यांची स्वतःची दुकान आहे, ते अजिबात सुट्टी घेऊ शकत नाहीत. अशा लोकांनी खूप काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. कारण दुकान बंद केल्यानंतर तुमचं एक सामाजिक आयुष्य देखील आहे. तुमचं सामाजिक आयुष्य जगा आणि जे तुम्हाला आवडतं ते करा. कारण जर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असाल, मन मारत नसाल कोणत्याही कारणासाठी, पैशासाठी किंवा जबाबदारीमुळे, तर तुम्ही आजारांपासून वाचता. विशेषतः मानसिक विकारांपासून वाचता. जर तुमचा मेंदू तणावाखाली असेल आणि तरीही तुम्ही तुमच्या जबाबदारीमुळे काम करतच राहिलात,
तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दोन्हीवर होतो. मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या असतील. तरीही तुमच्या मनात काही असेल, काही विचारायचं असेल तर अगदी स्वागत आहे. तुम्ही येऊनही भेटू शकता. याच सोबत